उद्धव ठाकरेंनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि पंतप्रधान मोदींच्या कारभारावर सडकून टीका केली। त्यानंतर त्यांच्या निशाण्यावर होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जे गल्लीत तेच दिल्लीत अशी काहीशी अवस्था ठाकरे विरुद्ध शिंदे वादाची झाली। या दोन्ही नेत्यांचे आरोप प्रत्यारोप दिल्लीतही सुरूच राहिले, तर मोदींवर टीका करण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी आपला पक्ष सांभाळावा असा सल्ला बावनकुळेंनी दिला। याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीत आहेत। लोकसभेनंतर म्हणजे जवळपास 1.25 वर्षांनंतर इंडिया आघाडीचे नेते पहिल्यांदाच भेटत आहेत। याआधी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, त्यात विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारच्या कारभारावर यथेच्छ टीका केली। पहिला महत्त्वाचा विषय की पहिलं उपराष्ट्रपतींना तडकाफडकी काढलं का आणि उपराष्ट्रपती महोदय आता आहेत कुठे, हा विषय महत्त्वाचा आहे। त्याच्यामुळे त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे आणि 2-3 वर्ष जे उपराष्ट्रपती राहिले ते आहेत कुठे, ह्या मुद्द्यावरती चर्चा झाली पाहिजे। मोदींखालोखाल उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर होते एकनाथ शिंदे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल मोदी शहांसोबत चर्चा केली। एनडीएसाठी त्यांचं महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला। एकनाथ शिंदेंनी काल आपल्या स्टाईलनं उद्धव ठाकरेंवर टीका केली होती। ठाकरेंनी आज त्याला उत्तर दिलं। खासदार सोबत होते आणि त्यानंतर मी अमित भाईंच्या बरोबर चर्चा केली। चर्चा म्हणजे आता लोकल बॉडी इलेक्शन्स आहेत महाराष्ट्रामध्ये। महायुती म्हणून आम्ही लोकसभा जिंकलोय, महायुती म्हणून विधानसभा आम्ही जिंकलोय आणि महायुती म्हणून आम्ही आता स्थानिक स्वराज्य संस्था जिंकणार आहोत। मार्गाकडे निघालेलो त्यांचं एवढे ते त्यांचा विचार किंवा त्यांच्या याला उत्तर देण्या एवढे ते काय महान नाहीत। शेवटी गद्दार हा गद्दार असतो, त्याच्यामुळे गद्दाराच्या मताला मी काही किंमत देत नाही। ठीक आहे, पुढे त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर आपण त्याच्यावर काय बोलू शकतो। उद्धव ठाकरेंनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींवर टीका केल्यामुळे भाजप नेते अस्वस्थ झाले, तर शिंदेंवर टीका केल्यामुळे शिवसेना नेते त्यांनी ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं। जगाची आणि मोदींची तुलना करण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी आपला पक्ष सांभाळावा या शब्दात चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिलं। इतका मोठा प्रश्न नाही आहे। देवेंद्रजीच एक चर्चा करून एकनाथजी आणि अजितदादाशी बसून तो सोडवू शकतात। दिल्लीत सोडवायची गरज नाही, मला वाटतं तो पूर्णतः मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे। रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेला वाद दिल्ली दरबारी गेला असा आरोप विरोधकांनी केलाय। त्याला सुद्धा शिवसेनेनं आणि आदिती तटकरेंनीही उत्तर दिलं। रायगडचा पालकमंत्री जर पंतप्रधान ठरवणार असतील तर धन्य। आपला रायगडचा पालकमंत्री जर पंतप्रधान ठरवणार असतील तर धन्य। आनंदाची गोष्ट आहे ना। ऐका, मला तर माहिती नाही पण आम्हाला सगळ्यांनाच आनंदाची गोष्ट आहे की तोडगा निघाला असेल आणि आमचा भरत शेठ पालकमंत्री झाला असेल, आनंदाची गोष्ट आहे। पालकमंत्री पद असेल तर काही याच्यामध्ये त्या संदर्भामध्ये काही चर्चा असण्याचं काही कारण नाही। महायुतीच्या संदर्भातली काही एक अशी मोठी अडचण आहे असं त्या ठिकाणी काही समजत नाही। मी महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे। पालकमंत्री पद हा त्याच्यातला फक्त एक छोटासा भाग आहे। जे गल्लीत तेच दिल्लीत अशी काहीशी अवस्था ठाकरे विरुद्ध शिंदे वादाची झाली आहे। राज्याच्या राजधानीत जे आरोप प्रत्यारोप सुरू असतात तेच देशाच्या राजधानीत गेल्यावरही सुरूच होते। या वादाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राची प्रतिमा मोठी करण्यासाठी दिल्ली वारीचा उपयोग आपले नेते करतील अशी अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।